भाईगिरी खपवून घेतली जाणार नाही, एसपी अर्चित चांडक यांचा स्पष्ट इशारा। अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना थेट इशारा दिलाय। 15 मिनिटांची मस्ती पुढील अनेक वर्ष पश्चातापाचे कारणीभूत ठरू शकते। गुंडागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय। राणी महल येथील स्थानिक पोलीस लॉनमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली। यावेळी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भर देत एसपी चांडक यांनी सांगितले की शहरातील 70% तक्रारी वाहतुकीशी संबंधित असून लवकरच शिस्तबद्ध व्यवस्था पाहायला मिळेल। येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लिम समाजाला शांततेने सण साजरा करण्याचं आवाहन केलंय। तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावू नयेत याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलंय। बैठकीस अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच अकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूरचे अधिकारीही उपस्थित होते। शहरातील पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, मनोज बहुरे यांनी आपले अनुभव मांडले। सूत्रसंचालन गोपाल मुकुंद यांनी आपले आभार मानले तर पोलीस निरीक्षक गजानन धंदर यांनी आभार मानले। यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी अतिक्रमण, महिला छेडछाड, सोशल मीडियावरील गैरवापर, धार्मिक भावना भडकाविणाऱ्या कृती यावर प्रश्न उपस्थित केले। या सर्व बाबींवर कठोर उपाययोजना केल्या जातील असा विश्वास एसपी चांडक यांनी दिलाय। इंडिया न्यूज R7 उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीक। झिरो टॉलरन्स आणि प्रहार हे झाला पाहिजे, हे आपली अशी भूमिका आहे। आणि 5 ते 6 केसेस गौ तस्करीचे फक्त, इतर पण झालेले आहे, NDPSचे, गांजाचे, मटकाचे, जुगारचे, परंतु गौ तस्करीचे 5 ते 6 केसेस झालेले आहेत, चांगले केसेस झालेले आहेत। आणि जे काही गोरक्षणचे लोक आहे त्यांच्या पण आम्ही, कारण की त्यांना पण काही इन्फॉर्मेशन चांगली असतात, तर हे सर्व बांधव म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो हे सर्वांना माहिती आहे, शासनाचा कानून आहे आणि एक खूप संवेदनशील विषय आहे, त्यामुळे याच्यामध्ये काहीच दोमत नाही, आपल्याला ते करायचंच आहे आणि चांगली कारवाई, कठोर कारवाई याच्यावर होणार हे मी आपल्याला सांगतो। सेकंड, एक कोणी सांगितलं होतं सायबर सेलला ॲक्टिव्ह करायचं आहे, तर अगेन मी नागपूरमध्ये असताना पण 1.5 वर्ष माझी कालावधी नागपूर ॲज DCP सायबर क्राईम माझी होती, तिथे कालावधी, आणि नागपूरमध्ये फार जास्त